विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पुढील तासिकेमध्ये इंडक्शन प्रोसेस, त्याची वैशिष्ट्ये, त्याची उद्दिष्टे आज आपण पाहणार आहोत. यामध्ये वेगवेगळ्या अभ्यासकांनी परिचय प्रक्रियेच्या व्याख्या केलेल्या आहेत. मग या विविध व्याख्याद्वारे त्यांनी जे परिचय प्रक्रियेचे महत्त्व त्यांच्या व्याख्येमधून मांडलेले आहे. एडविन बी फिल्पो असतील, डॉक्टर सुधीर बोधनकर असतील, यांनी परिचय प्रक्रियेच्या बाबतीमध्ये एक चांगल्या अशा पद्धतीने त्याची व्याख्या केलेली आहे. फिल्पोंच्या मते नवीन कर्मचाऱ्याला आपल्या उपक्रमामध्ये मोकळेपणा वाटावा, संघटनेबद्दल उमेदवाराच्या मनामध्ये आत्मीयतेची भावना उत्पन्न व्हावी, या हेतूने त्याचे स्वागत करण्याच्या प्रक्रियेला परिचय असे म्हटलेले आहे. त्यासोबतच डॉक्टर सुधीर बोधनकर सरांनीसुद्धा आपल्या उपक्रमामध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामाविषयी निश्चितच त्याला अत्यावश्यक माहिती देणे, त्याला जबाबदारी समजून सांगणे, या कार्याविषयी संबंधित असणाऱ्या श्रेष्ठ अधिकारी, ज्येष्ठ अधिकारी, त्यांच्या सहाय्यकांचा परिचय करून देणे किंवा आपल्या उपक्रमाच्या उद्दिष्टांची माहिती देऊन उपक्रमाविषयी आत्मीयता निर्माण करणे, यासाठी अवलंबिलेल्या पद्धतीला परिचय प्रक्रिया असे म्हटलेले आहे. मग या वेगवेगळ्या व्याख्यावरून विद्यार्थी मित्रांनो, परिचय प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये सांगता येते, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. ज्यामध्ये परिचय प्रक्रियेत नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवाराला, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याविषयी आवश्यक ती माहिती देण्यात येते. परिचय प्रक्रियेमध्ये आपल्या उपक्रमामध्ये ज्या संबंधित व्यक्तीची निवड केलेली आहे, कामावर नियुक्त करावयाच्या आहे, अशा कर्मचाऱ्याला तो ज्या ठिकाणी कार्य करणार आहे अशा कार्याविषयीची संपूर्ण इत्थंभूत माहिती त्या संबंधित व्यक्तीला दिली जाते, त्या उमेदवाराला दिली जाते. हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यासोबतच आपल्या उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना त्याची जबाबदारी समजावून सांगितली जाते. मग उपक्रमाच्या ध्येय धोरणाविषयी सुद्धा परिचय प्रक्रियेद्वारे नवीन कर्मचाऱ्यांना माहिती दिली जाते. यासोबतच नवीन कर्मचाऱ्यांचे सहकारी, ज्येष्ठ अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा या परिचय प्रक्रियेमध्ये परिचय करून दिला जातो आणि देणे अत्यावश्यक असते. पण हे सुद्धा वैशिष्ट्य परिचय प्रक्रियेचे आहे. नवीन कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी आत्मीयता निर्माण करणे हा सुद्धा आपल्या परिचय प्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो. त्यासोबतच परिचय प्रक्रियेमध्ये आपल्या उपक्रमातील निश्चितच वातावरण आणि परिस्थिती याच्याशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने नवीन उमेदवाराला, नवीन कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक ती माहिती आपल्या उपक्रमाच्या व्यवस्थापकीय मंडळाद्वारे दिली जाते. मग विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण परिचय प्रक्रियेची वैशिष्ट्ये पाहिली, तर काही ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडक्शन प्रोसेससुद्धा आपण पाहू. परिचय प्रक्रियेची उद्दिष्टे, कशासाठी ही प्रक्रिया आपल्या उपक्रमामध्ये राबवल्या जाते, राबवण्याचा हेतू काय आहे. मग ही वेगवेगळे हेतू अभ्यासत असताना परिचय ही एक आपल्या व्यवस्थापन विभागाची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्याला आपण व्यवस्थापन प्रक्रिया आहे असं म्हणून तिची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. उपक्रमाचे स्वरूप, कर्मचाऱ्यांची गुणवत्ता, त्यांची कार्यक्षमता इत्यादी बाबी लक्षात घेऊन व्यवस्थापकाला परिचय प्रक्रिया निश्चित करावी लागते. आपल्या उपक्रमानुसार परिचयाची उद्दिष्टे ही वेगवेगळी असू शकतात. कार्यपद्धती, त्यांचे अधिकारी आणि सहाय्यक इत्यादी माहिती देत असतात. यामध्ये या परिचय प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक, कोणत्या कारणासाठी परिचय प्रक्रिया ही करणे भाग आहे, यामध्ये काही व्यवस्थापक प्रक्रियासुद्धा निश्चितच कराव्या लागतात.
मग उपक्रमानुसार परिचयाची उद्दिष्टे ही वेगवेगळी असू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सामान्यतः परिचय प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये, काही हेतू असतील, ते मी आपणास आज सांगणार आहे. आपल्या या तासिकेमध्ये उद्दिष्टे मांडत असताना उपक्रमामध्ये नव्याने आपल्या कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपक्रमाची संघटना, कर्मचाऱ्यांचे काम, कामाचे नियम, कार्यस्थितीची माहिती, तसेच कार्यपद्धती, त्यांचे अधिकारी आणि सहाय्यक इत्यादींची माहिती देणे हा सुद्धा परिचय प्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्या उपक्रमामध्ये नव्याने रुजू झालेल्या किंवा रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपक्रमाची संघटना असेल, कर्मचाऱ्यांचे काम असेल, कामाचे काही नियम असतील, कार्यस्थितीची माहिती असेल, कामाची कार्यपद्धती असेल, संबंधित त्यांचे अधिकारी आणि त्या ठिकाणी काम करणारी काही सहाय्यक असतील, या सर्वांची माहिती देणे हे आपल्या उपक्रमाचं उद्दिष्ट असतं. परिचय प्रक्रियेचा मुख्य उद्देश हा असतो. त्यासोबतच दुसरा उद्देश स्पष्ट करत असताना कर्मचाऱ्यांना त्यांचे काम समजावून सांगणे आणि उपक्रमातील वातावरणाशी परिचित करणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच नवीन कर्मचाऱ्यांना आपल्या उपक्रमातील जुन्या कर्मचाऱ्यांशी परिचय करून देणे हा सुद्धा परिचय प्रक्रियेचा उद्देश आहे. तसेच नवीन कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी काही जुन्या कर्मचाऱ्यांशी आपण परिचय करून देत असतो. मग नवीन कर्मचाऱ्याच्या मनामध्ये आपल्या संस्थेविषयी एक आत्मीयता निर्माण करणे हा सुद्धा परिचय प्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो. जेणेकरून या आत्मीयतेचा उद्देश संबंधित कर्मचाऱ्याच्या मनामध्ये निश्चितच चांगली भावना निर्माण करत असतो. म्हणून परिचय प्रक्रियेतून विविध बाबी कर्मचाऱ्यांना समजून सांगणे हा परिचय प्रक्रियेचा उद्देश असतो. यासोबतच परिचय प्रक्रियेमध्ये आपल्या उपक्रमातील वातावरण आणि परिस्थिती यांच्याशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने नवीन कर्मचाऱ्यांना आवश्यक ती माहितीसुद्धा दिली जाते. त्यासोबतच कर्मचारी म्हणून या उपक्रमामध्ये संबंधित उमेदवाराला, निवड केलेल्या व्यक्तीला, कर्मचाऱ्याला कोणकोणत्या सोयी उपलब्ध आहेत, आपल्या उपक्रमामधील त्याला कोणकोणते लाभ मिळणार आहेत आणि संघटनेच्या हिताबरोबरच त्याच्या वैयक्तिक हितांशी सांगड कशी आहे याचीसुद्धा माहिती याद्वारे दिली जाते. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच कर्मचारी म्हणून या उपक्रमात त्याला कोणकोणत्या सोयी उपलब्ध आहेत, त्याला कोणकोणते लाभ मिळणार आहेत, आपल्या उपक्रमात संबंधित कर्मचाऱ्याची निवड केल्यामुळे त्या संबंधित व्यक्तीला कोणत्या त्याच्या हिताविषयी, संघटनेच्या हिताबरोबरच त्याच्या वैयक्तिक हिताशी सांगड कशा स्वरूपाची आहे हे सुद्धा परिचय प्रक्रियेतून देणं हाही उद्देश असतो. तसेच व्यवस्थापक, पर्यवेक्षक, जुने कर्मचारी आणि नव्याने रुजू होणारा कर्मचारी यांच्यात सलोख्याचे चांगले संबंध प्रस्थापित करणे हा सुद्धा मुख्य उद्देश परिचय प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत असतो. आपल्या उपक्रमामध्ये वेगवेगळे कर्मचारी, वेगवेगळे सहाय्यक, विभागीय अधिकारी, व्यवस्थापकापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सर्व सहाय्यक असतील, जुने कर्मचारी असतील, नवीन कर्मचारी असतील, मग या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यातील एक वाक्यता टिकवून ठेवण्यासाठी, एकात्मतेची भावना आपल्या उपक्रमातील निश्चित करण्यासाठी आपण ही निश्चितच आपल्या व्यवस्थापकीय प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असतो. ही परिचय प्रक्रिया राबवत असतो. परिचय प्रक्रिया राबवणे हा सुद्धा आपल्या व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, नेचर ऑफ द इंडक्शन प्रोसेस
परिचय प्रक्रियेचे स्वरूप नेमकं कसं असतं याविषयी सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. मग यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची आपल्या उपक्रमामध्ये एक निश्चित अशी ओळख करून देण्यासाठी, त्याचं स्वागत करण्यासाठी आपल्या व्यवस्थापनाच्या पातळीवरून औपचारिक अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे प्रयत्न केले जातात. उपक्रमाचा आकार असेल, आपली व्यवस्थापनाची धोरणे असतील, कर्मचाऱ्यांची संख्या असेल, उपक्रमातील वातावरण असेल, इत्यादी विविध बाबीवर परिचय प्रक्रियेचे स्वरूप अवलंबून असते. वेगवेगळ्या बाबीवर आपल्या परिचयाचं स्वरूप अवलंबून असतं. उपक्रमाचा आकार मोठा असेल, लहान असेल, संघटनेचे स्वरूप गुंतागुंतीचे नसेल, कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असेल, नवीन कर्मचाऱ्याकडे सोपविले जाणारे काम फारसे तांत्रिक नसेल, तर संबंधित उमेदवाराचा परिचय प्रक्रियेचे स्वरूप अनौपचारिक असते. याउलट आपला उपक्रम जर निश्चितच मोठा असेल, संघटनेचे स्वरूप गुंतागुंतीचं असेल, कर्मचाऱ्यांची संख्या बरीच मोठ्या प्रमाणात जास्त असेल, मोठ्या संख्येने कर्मचारी आपल्या उपक्रमामध्ये काम करत असेल, लार्ज असेल, मोठं कंपनी असेल, मग नवीन कर्मचाऱ्याकडे सोपविले जाणारे तांत्रिक काम असेल, तर मात्र परिचय प्रक्रियेचे स्वरूप हे औपचारिक स्वरूपात असू शकते. औपचारिकरित्या ही सर्व प्रक्रिया पार पाडल्या जाते. मग या औपचारिक आणि अनौपचारिक प्रक्रियेमध्ये परिचयाची प्रक्रिया निश्चितच, जर स्वरूप एखाद्या कामाचं लहान असेल, त्या ठिकाणी काम करत असताना संबंधित उपक्रमाची आपल्या उपक्रमातील आपल्या प्रक्रियेमध्ये अनौपचारिक बाबीसुद्धा एक समाविष्ट करून कर्मचाऱ्याच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मग नवीन कर्मचाऱ्यांना उपक्रमासंबंधी परिचय करून देत असताना काही सामान्यपणे पुढील बाबींची माहितीही दिल्या जाते, ज्यामध्ये आपल्या उपक्रमाविषयी ऐतिहासिक माहिती सांगितली जाते. काही उद्दिष्टे आणि धोरणेसुद्धा परिचय प्रक्रियेत राबवली जातात. उपक्रम सुरू करण्याच्या मूळ प्रवर्तकाचे योगदानसुद्धा संबंधित व्यक्तीला समजून सांगितलं. स्पर्धेच्या स्थितीमध्ये उपक्रमाचे असणारे स्थान, संघटनेचे स्वरूप, विविध विभाग, त्यांची कार्य, आपल्या उपक्रमाचा आवाका किती आहे, या सर्व बाबी या परिचय प्रक्रियेद्वारे स्वरूप स्पष्ट करत असताना संबंधित उमेदवाराला सांगितलं जातं. नवीन कर्मचाऱ्याकडून उपक्रमाच्या असणाऱ्या अपेक्षा, त्यांच्याकडे सोपविल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या, त्यासाठी दिले जाणारे अधिकार, संसाधने उपलब्ध करून घेण्याची पद्धती, कामाचे वेळापत्रक इत्यादी संबंधीची माहिती संबंधित कर्मचाऱ्याला उमेदवाराला दिली जाते. यासोबतच नवीन कर्मचाऱ्यांना त्याच्या हाताखाली काम करणारी जी काही व्यक्ती असतील, त्याला सहाय्यकारी असतील, किंवा काही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यपद्धतीचा परिचयसुद्धा करून दिला जातो. मग कामातील काही अंतर्गत कामाचे स्वरूप असेल, काही आचारसंहिता असतील, काही जबाबदाऱ्या असतील, काही बंधने असतील आणि काही नियंत्रणाचे स्वरूपसुद्धा असेल, ते सुद्धा या परिचय प्रक्रियेतून समजून सांगितल्या जाते. मग या कर्मचाऱ्यांच्या उपक्रमाद्वारे मिळू शकणाऱ्या विविध सोयी सवलतीसुद्धा, त्याचे लाभ याविषयीची सुद्धा माहिती संबंधित उमेदवाराला निवड करतेवेळी करून दिली जाते. तसेच स्थायी आदेशाची माहितीसुद्धा दिली जाते, स्टँडिंग ऑर्डर. तसेच सेफ्टी, आपल्या उपक्रमामध्ये सुरक्षिततेसंबंधीचे उपायसुद्धा संबंधित उमेदवाराला समजून सांगितले जातात. त्यासोबतच एक ग्रीव्हन्स कमिटी, तक्रार निवारण कमिटी, तक्रार निवारण पद्धती याचीसुद्धा सविस्तर माहिती त्या उमेदवाराला परिचय प्रक्रियेमध्ये करून दिल्या जाते. मग वरील वेगवेगळ्या बाबींची माहिती नवीन कर्मचाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या उपक्रमामध्ये व्यवस्थितपणे सांगितल्या जाते. तर कर्मचाऱ्यांच्या मनावरील ताण आणि दडपण कमी होणे, त्यासोबतच कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रक्रिया राबवत असतो.
हा ताण येऊ नये म्हणूनच ही परिचय प्रक्रिया ही आपल्या उपक्रमामध्ये राबवल्या जाते. आपण एका चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी झालो आहोत याचे त्या उमेदवाराला निश्चितच समाधान मिळत असते. मग परिचय प्रक्रिया राबवत असताना काही वेगवेगळ्या स्टेज या इंडक्शन प्रोसेसमध्ये राबवल्या जातात. यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांचा परिचय करून देण्यासाठी मोठ्या उपक्रमामध्ये केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे काही टप्पे महत्त्वाची मी आज आपणास सांगणार आहे. यामध्ये पहिला टप्पा आणि महत्त्वाचा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये कर्मचारी विभागातील एखादा जबाबदार अधिकारी किंवा त्या विभागाचा व्यवस्थापक नवीन कर्मचाऱ्याचे स्वागत करतो. त्याला आपल्या उपक्रमाची माहिती आपण थोडक्यात देत असतो आणि त्याला कामावर रुजू करून घेत असतो. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षकाची भेट करून दिली जाते. त्यानंतर तो पर्यवेक्षक त्याला त्याचे काम समजावून सांगतो. तसेच त्याला करावयाच्या कार्यपद्धतीच्या स्वरूपाची सुद्धा माहिती देत असतो. आणि त्यानंतरचा टप्पा म्हणजे काही आठवड्याच्या कालावधी लोटल्यानंतर परिचय प्रक्रियेचा तिसरा टप्पा सुरू होतो. आणि आता नवीन कर्मचारी थोडे जुने झालेले असतात. त्यांचा सहकाऱ्यांशी आणि कार्यपद्धतीशी निकटचा संबंध आलेला असतो. त्यामुळे त्याला आता आपल्या उपक्रमातील सहकार्याविषयी, उपक्रमाच्या ध्येय धोरणाविषयी आणि आपल्या कार्यपद्धतीविषयी त्याचं स्वतःचं मत व विश्लेषण देता येते. यावर नव्याने नियुक्त झालेले कर्मचारी उपक्रमाच्या कामकाजात कितपत समरस झालेले आहेत याची कल्पना येते. आणि त्याच आधारे कर्मचाऱ्यांच्या आपल्या उपक्रमाच्या संदर्भात त्याचे व्यक्तिमत्व कशा पद्धतीने विकसित होऊ लागलेले आहे याची सुद्धा माहिती आपल्याला त्यांना हळूहळू कळू लागते. पण परिचय प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या टप्प्याचा अवलंब करून आपण परिचय प्रक्रिया राबवत असतो. मग परिचय प्रक्रियेची अनन्यसाधारण महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ इंडक्शन प्रोसेस, उपक्रमामध्ये संबंधित उमेदवाराला काम करण्यासाठी आवड निर्माण करण्यासाठी ही परिचय प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये परिचय प्रक्रिया राबवणे हे नितांत गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या उमेदवाराला आपल्या कार्याविषयी नवीन माहिती सांगण्यासाठी व यासोबतच त्या माहितीची ओळख करून देण्यासाठी, त्या कामाची ओळख करून देण्यासाठी, त्याच्यावर देण्यात येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या असतील, याची कार्यपद्धती असेल, त्या बाबतीतसुद्धा त्या कामाची जाणीव, त्याला काही अडचणी निर्माण होऊ नये त्यामुळे कामाचा परिचय करून देणे हे अत्यावश्यक असते. पण कर्मचारी व्यवस्थापनामध्ये परिचय प्रक्रियेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पण काही परिचय प्रक्रियेमधील काही महत्त्वाची मुद्दे मी आपणासमोर आज मांडणार आहे. यामध्ये संबंधित उमेदवाराच्या मनामध्ये विश्वासाची भावना निर्माण होते. परिचय प्रक्रिया राबवलेली असल्यामुळे विश्वासाची भावना संबंधित उमेदवाराच्या मनामध्ये निर्माण केली जाते. ज्यावेळी एखादा नवीन कर्मचारी कामावर रुजू होतो तेव्हा तो सर्वच बाबतीमध्ये अनोळखी असतो. त्याच्या मनामध्ये अनेक शंका असतात, परंतु भीतीपोटी तो त्या सर्व व्यक्त करू शकत नाही. नवीन वातावरणामध्ये आपण कितपत समरस होऊ शकतो अशी शंका आपल्या मनात राहत असते. परिचय प्रक्रियेमुळे त्याने शंका निरसन होते, मनातील भीती दूर होते. हे जुन्या कर्मचाऱ्यांचा परिचयसुद्धा या परिचय प्रक्रियेद्वारे राबवला जातो. या सर्वांच्या प्रती संबंधित उमेदवाराच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी एक चांगली सहानुभूती निर्माण करणे हाही उद्देश आपल्या उपक्रमाचा असतो. मग संबंधित व्यक्तीची निवड करत असताना आपल्या उपक्रमाविषयी संबंधित व्यक्तीची भावना चांगली होण्यासाठी आपण ही परिचय प्रक्रिया राबवत असतो. त्यासोबतच परिचय प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाची मुद्दे निश्चितच त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये आपण त्याच्याकडून माहिती करून घेत असतो आणि माहिती देतही असतो. मग यामध्ये तो संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी काम करणार आहे
परिचय प्रक्रियेचे दुसरे महत्त्व सांगत असताना त्याचं रोजगाराचं स्वरूप समजत असते. मग नवीन कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार, त्याला देण्यात येणारं वेतन किंवा आपल्या उपक्रमामध्ये त्याला देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सोयी सवलती, काही लाभ असतील, त्यासोबतच त्याची काही प्रमोशन्स असतील, बढतीच्या काही संधी असतील, या बाबतीतसुद्धा संबंधित व्यक्तीला माहितीही दिल्या जाते. मग माहिती मिळवण्याची इच्छा असते, परंतु तो त्यासंबंधी आपले मन मोकळे करू शकत नाही. म्हणून परिचय प्रक्रियेमध्ये या सर्व तपशील थोडक्यात त्याला सांगितलं जातं. त्यामुळे त्याच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील तफावत लक्षात येते. ही तफावत पॉझिटिव्ह स्वरूपाची असेल, त्याला समाधान देणारी असेल. याउलटच ही तफावत जर ऋणात्मक असेल तर मात्र उपक्रमात राहावयाचे आहे किंवा नाही यासंबंधी संबंधित उमेदवार निर्णय घेऊ शकतो. ही विदारक परिस्थिती त्या संबंधित उमेदवाराच्या मनामध्ये निर्माण होऊ नये यासाठी कामाच्या स्वरूपाबरोबरच मिळणारे लाभ, त्याला मिळणारे प्रमोशन्स इत्यादी बाबी या सविस्तर या परिचय प्रक्रियेमध्ये समजून सांगणे आपल्या उपक्रमातील व्यवस्थापनाचं काम आहे. त्यासोबतच परिचय प्रक्रियेचे पुढील महत्त्व सांगत असताना कामामध्ये गोडी निर्माण करणे. कामामध्ये निश्चितच परिचय प्रक्रियेमुळे आत्मविश्वास वाढत असल्याकारणाने निश्चितच त्याला कामातील आवड निर्माण होत असते. परिचय प्रक्रियेमुळे नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या उपक्रमासंबंधी बरीच माहिती मिळत असते. त्यामुळे उपक्रमाच्या कार्यपद्धतीशी समरस होणे त्याला सुलभ जाते. हळूहळू उपक्रमामध्ये त्याचे मन रमू लागते, त्याला कार्यसमाधान मिळू लागते आणि उपक्रमाविषयी त्याच्या मनामध्ये आपुलकीची भावना निश्चितच विकसित होत असते. त्यासोबतच दुसरं महत्त्व सांगत असताना उपयुक्तता सिद्ध करू शकतो. परिचय प्रक्रिया ही राबवल्यामुळे नवीन उमेदवार नवीन कर्मचाऱ्यांना त्याच्या कामाचे स्वरूप, त्याची कार्यपद्धती, त्याला देण्यात येणारी जबाबदारी आणि त्याचं उत्तरदायित्व आणि त्याला दिलेले अधिकार या सर्व गोष्टी या परिचय प्रक्रिया राबवलेली असल्यामुळे त्याला समजतात. त्यामुळे तो उपक्रमाच्या आचारसंहितेचे पालन करतो आणि आपल्या उपक्रमातील नियमाच्या चौकटीत राहून तो निश्चितच आपल्या उपक्रमाला स्वतःच्या उपयुक्ततेचे महत्त्व सिद्ध करू शकतो. संबंधित निवड केलेल्या उमेदवाराची निश्चितच त्या कामासंबंधित कशी उपयुक्तता आहे ती तो आपल्या कामातून करून देत असतो. म्हणून संबंधित उमेदवाराची निवड उपक्रमामध्ये करत असताना त्याचा परिचय प्रक्रिया राबवली गेलेली असल्यामुळे आपण त्याला संबंधित संपूर्ण कामाची ओळख करून दिलेली असल्यामुळे निश्चितच ती संबंधित व्यक्ती आपल्या उपक्रमामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीने काम करत असते. म्हणून त्याची उपयुक्ततासुद्धा आपण परिचय प्रक्रियेद्वारे संबंधित व्यक्तीला सिद्ध करण्याची संधी देत असतो. त्यासोबतच अडचणींचे निराकरण या परिचय प्रक्रिया राबवल्यामुळे होते. निश्चितच अडचणीचे निराकरण करण्यासाठी परिचय प्रक्रिया राबवणे हे महत्त्वाचे आहे. नवीन उमेदवाराला आपल्या उपक्रमाविषयी सुरुवातीच्या काळात असेल किंवा पुढील काळामध्ये असेल, त्याला केव्हाच आपल्या उपक्रमामध्ये अडचणींना तोंड द्यावे लागू नये यासाठी परिचय प्रक्रियेमुळे नवीन कर्मचारी आपल्या अडचणीचे व्यवस्थितपणे निराकरण करून घेऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडून होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी होते, त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याला अनेकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळू लागते, तो आपली कामे जाणीवपूर्वक करू लागतो, जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला त्या कामाविषयी जबाबदारीविषयी तांत्रिक ज्ञान असेल, औपचारिक माहिती असेल आणि अनौपचारिक माहिती असेल, या संपूर्ण गोष्टींचा परिचय संबंधित व्यक्तीला चांगल्या पद्धतीने करून दिलेला असल्यामुळे निश्चितच तो आपल्या उपक्रमातील आपल्या गरजांसाठी, आपल्या उद्देशांसाठी
निश्चितच तो काम करू शकेल. जेणेकरून या परिचय प्रक्रिया चांगल्या पद्धतीने राबवली गेलेली असल्यामुळे त्याला आपल्या उपक्रमामध्ये कसल्याही अडीअडचणीला तोंड द्यावे लागणार नाही. कारण आपल्या उपक्रमामध्ये त्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा या परिचय प्रक्रियेमध्ये त्या कार्याची ओळख करून दिल्या जाते. त्या संबंधित तक्रार निवारणाची ओळख करून दिल्या जाते. त्या बाबतीत सुद्धा त्याला संबंधित माहिती दिली जाते. त्यामुळे संबंधित उमेदवार, निवड केलेला उमेदवार निश्चितच चांगल्या पद्धतीने, चांगल्या सहकार्याने तो काम करतो. म्हणून परिचय प्रक्रिया याला आपल्या उपक्रमामध्ये निश्चितच महत्त्वाचे स्थान आहे. त्यासोबतच शेवटचं महत्त्व सांगत असताना मी असं म्हणेन की संबंधित उमेदवाराच्या मनामध्ये सकारात्मकता भावना निर्माण होते किंवा ती वाढीस लागते. सकारात्मकतेचा गुण वाढवण्यासाठी, संबंधित उमेदवाराची आपुलकी वाढवण्यासाठी, त्याचं मनोबल उंचावण्यासाठी निश्चितच आपल्या उपक्रमामध्ये परिचय प्रक्रियेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तो नवीन उमेदवार असला तरीसुद्धा त्याला आपण संबंधित उपक्रमामध्ये नवीन असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण न होऊ देणे, त्याच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी पॉझिटिव्ह भावना निर्माण करणे, हे सुद्धा आपलं ध्येय असतं. तो उमेदवार दीर्घकाळासाठी आपल्या उपक्रमामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करणारा असावा. यासाठी परिचय प्रक्रिया राबवत असताना आपण सुरुवातीपासूनच त्याला आपल्या उपक्रमाविषयी संपूर्ण घटकांची सविस्तरपणे माहिती देत असतो. जेणेकरून त्याला आपल्या उपक्रमाविषयी सुरुवातीला जर संपूर्ण कार्याची ओळख, जबाबदारी या सर्वच बाबतीमध्ये त्याच्यासोबत औपचारिक अनौपचारिक चर्चा करून कामाची ओळख करून दिल्यानंतर निश्चितच तो करत असलेल्या कामाच्या ठिकाणी त्याची भावना ही सकारात्मक होईल. या परिचय प्रक्रियेमध्ये तो प्रत्यक्ष काम करत असलेल्या ठिकाणी त्याचे काही सहकारी असतील, ज्येष्ठ असतील, कनिष्ठ असतील, या सर्वच कर्मचाऱ्यांची निश्चितच या परिचय प्रक्रियेद्वारे त्या निवडकर्त्याला, उमेदवाराला, कर्मचाऱ्याला आपण ओळख करून देत असतो. मग या परिचय प्रक्रियेमुळे नवीन कर्मचाऱ्यांचा आपल्या उपक्रमाविषयी असणारा दृष्टिकोन अनुकूल होतो. त्याच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी एक निष्ठा निर्माण होते. मग ही निष्ठा निर्माण करण्यासाठी, एकात्मतेची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी परिचय प्रक्रिया राबवल्या जाते आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. तो स्वेच्छेने काही जबाबदाऱ्या स्वीकारू लागतो. ज्यावेळी संबंधित उमेदवार हा सकारात्मक भावनेने आपल्या उपक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि त्याला आपलं व्यवस्थापन मंडळसुद्धा त्याला प्रोत्साहन देत असेल, त्याचं मनोबल उंचावेल असे काही जबाबदाऱ्या आपण त्याला देत असू, काही लाभ देत असू, मग यामध्ये आर्थिक लाभसुद्धा समाविष्ट आहे. जेणेकरून तो आपल्या कामाच्या ठिकाणी प्रफुल्लित, सकारात्मक आणि नेहमीच मनोबल उंचावून काम करेल. तो स्वेच्छेने काही जबाबदाऱ्या निश्चितच स्वीकारेल. त्यामुळे आपल्या उपक्रमाची निश्चितच आपल्या उपक्रमामधील जी काही प्रोडक्शन असेल, उत्पादकता असेल, ती निश्चितच वाढवून उपक्रमाची काही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे परिणाम आणि दर्जासुद्धा वाढू लागतो. म्हणून ही सकारात्मक भावना निर्माण निश्चितच या परिचय प्रक्रियेतून होत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या परिचय प्रक्रियेचं महत्त्व हे आपल्या उपक्रमामध्ये अनन्यसाधारण आहे. आपल्या उपक्रमामध्ये संबंधित नवीन व्यक्तीला आपण एखाद्या कार्यासाठी निवड करत जरी असलो तरी आपल्या उपक्रमात संबंधित व्यक्तीला या उपक्रमामध्ये नवीन, अवजड, अनोळखी असं वाटू नये, परकेपणा वाटू नये. त्या उपक्रमाविषयी गोडी निर्माण व्हावी. तो संबंधित व्यक्ती जुन्या ठिकाणी काम करत असेल, त्या ठिकाणी काम सोडून आलेला असेल, त्याच्या मनामध्ये निश्चितच
तो पूर्वी करत असलेल्या संस्थेमध्ये, संघटनेमध्ये, उपक्रमामध्ये, कंपनीमध्ये ज्याही पदावर काम करत असेल, निश्चितच आपल्या उपक्रमामध्ये काम करत असताना त्याच्या पूर्वीच्या कामाच्या अनुभवापेक्षा आपल्या ठिकाणी निश्चितच त्याला चांगलेपणा, चांगली भावना, त्याचा सकारात्मक दृष्टिकोन, वेगवेगळ्या अडचणींचे निराकरण आणि त्याची समरसता, एकात्मता, आपल्याकडे काम करण्याची प्रवृत्ती ही निश्चितच त्याला अनुभव देणारी अशी असली पाहिजे. निश्चितच या परिचय प्रक्रिया राबवल्या गेल्या असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या उपक्रमातील संपूर्ण घटकांची त्याला माहिती दिलेली असल्यामुळे निश्चितच संबंधित उमेदवार इतर उपक्रमापेक्षा आपल्या उपक्रमासाठी तो फायदेशीर ठरत असतो. आपल्या उपक्रमामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याविषयी आपण त्याच्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी निश्चितच आपलं उपक्रम तत्पर असतं, आपलं व्यवस्थापन मंडळ तत्पर असतं, जेणेकरून त्याची आत्मीयता वाढण्यासाठी, त्याचं मनोबल उंचावण्यासाठी आपल्याला ते उपयोगाचं होतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, परिचय प्रक्रियेचे महत्त्व हे असे आज अनन्यसाधारण आहे. आजच्या तासिकेमध्ये आज आपण परिचय प्रक्रियेची वैशिष्ट्ये, त्याची उद्दिष्टे आणि त्यासोबतच परिचय प्रक्रियेची महत्त्व ही थोडक्यात पाहिलेली आहेत. आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.